ओम नमः शिवाय. मित्रांनो, हिवाळा सुरू होताच 60 वर्षापेक्षा जास्त लोकांमध्ये हार्ट अटॅकचे प्रमाण का दुप्पट होते माहिती आहे का तुम्हाला? जर मित्रांनो तुम्हाला त्या गोष्टी माहीत नसतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा गोष्टी सांगणार आहे त्या जर तुम्हाला माहीत नसतील तर हा हिवाळा तुमच्यासाठी खूप धोकादायक ठरू शकतो. म्हणून मित्रांनो हा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, हिवाळा चालू झाला की हार्ट अटॅकचे प्रमाण 60 वर्षापेक्षा जास्त लोकांमध्ये अचानक वाढते. पण मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, थंडी आपल्या हृदयावर असा काय परिणाम करते की त्याच्यामुळे 60 वर्षापेक्षा जास्त लोकांमध्ये हार्ट अटॅकचे प्रमाण एवढे वाढले आहे. आपल्या रक्तवाहिन्या अशा बारीक का होतात, आपला बीपी अचानक का वाढू लागतो आणि सामान्य वाटणारी थंडी काही लोकांसाठी जीवघेणी का ठरते. मित्रांनो, हे सगळे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत. तर मित्रांनो, 60 वर्षानंतर हार्ट अटॅक प्रमाण वाढायचे सगळ्यात पहिले कारण आहे थंडीत आपल्या रक्तवाहिन्या आकुंचन पावणे. मित्रांनो, थंडीचा महिना सुरू झाला की आपल्या शरीरात खूप काही बदल व्हायला लागतात आणि त्यातील सगळ्यात महत्त्वाचा बदल म्हणजे आपल्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्या हळूहळू अरुंद व्हायला लागतात. त्याच्यामुळे रक्तदाब अचानक वाढायला लागतो. कारण मित्रांनो, आपल्या रक्तवाहिन्या अरुंद झाल्या की त्यातून रक्त पुढे जायला जास्त दाब लावावा लागतो. आधीच आपल्या 60 वर्षे पूर्ण झाले की आपल्या रक्तवाहिन्या नैसर्गिकरित्या कमकुवत व्हायला चालू होतात, लवचिकता कमी होते आणि त्याच्यानंतर थंडीमुळे आकुंचन पावतात. त्याच्यामुळे मग हृदयावर दुप्पट ताण यायला चालू होतो. आपल्या हृदयाला जास्त भार लावावा लागतो आणि त्याच्यातच ऑक्सिजनची गरज सुद्धा वाढते आणि परिणामी हार्ट अटॅकची शक्यता खूप वाढते. मित्रांनो, इथेपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा. कदाचित तुमच्या एका शेअरमुळे कोणाचा तरी जीव वाचू शकतो. आणि कॉमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहायला विसरू नका. मित्रांनो, दुसरे कारण आहे थंडीत आपले रक्त घट्ट होऊ लागणे. मित्रांनो, थंडी चालू झाली की वातावरणाचे तापमान हळूहळू कमी व्हायला चालू होते आणि मग आपल्या रक्ताचे विस्कोसिटी खूप वाढते. आपले रक्त पूर्वीपेक्षा जाड आणि घट्ट व्हायला चालू होते आणि मग आपल्या शरीरामध्ये जे जाड रक्त तयार झालेले असते ते पुढे ढकलण्यासाठी आपल्या हृदयाला खूप ताकद लावावी लागते. आणि जर आपले रक्त घट्ट जास्त झाले तर मग त्याच्यामध्ये गुठळ्या तयार व्हायला चालू होतात. त्याच्यामध्येच आपले वय 60 वर्षापेक्षा जास्त असते आणि आधीच आपल्या रक्तवाहिन्या अरुंद आणि कमकुवत झालेले असतात. मित्रांनो, या गुठळ्या लवकर तयार झाल्या तर मग हळूहळू ब्लॉकेज तयार व्हायला चालू होते आणि अशा ब्लॉकेजमुळे आपल्याला हार्ट अटॅक किंवा ब्रेन स्ट्रोक येण्याची खूप शक्यता वाढते. म्हणून मित्रांनो, इतर ऋतूपेक्षा हिवाळ्यामध्ये हार्ट अटॅकचे प्रमाण 60 वर्षापेक्षा जास्त लोकांमध्ये खूप दिसून येते. मित्रांनो, म्हणून हा माझा छोटासा प्रयत्न आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला योग्य दिशा दाखवणे. मित्रांनो, आता मी पुढचे कारण जे सांगणार आहे ते तुम्ही नीट लक्ष देऊ नये का. कारण थंडीमध्ये जेवढे हार्ट अटॅक येतात त्यातील 90% अटॅक हे याच वेळेत येतात आणि ती वेळ पहाटेची आहे, विशेषतः 4 ते 8 वाजण्याचा काळ. कारण मित्रांनो, ज्यावेळेस आपल्या शरीरातील नैसर्गिकरित्या संवेदनशीलता वाढते, यामुळे थोडा रक्तदाब वाढतो, हृदयाचे ठोके बदलत असतात आणि शरीराचा हार्मोनल चेंज सुद्धा होत असतो. आणि मग यामध्ये सकाळच्या थंडीची भर पडली की हा प्रभाव दुप्पट होतो आणि आपल्या रक्तवाहिन्या अधिक आकुंचन पावतात आणि आपला बीपी अचानक वर जातो आणि हृदयावर अचानक ताण येतो. मित्रांनो, 5वे कारण आहे हिवाळ्यात आपल्या शरीराची हालचाल कमी होणे. हिवाळा चालू झाला की आपण घरातून कमी बाहेर पडतो, घरामध्ये बसून राहतो, जास्त काम करत नाही. त्याच्यामुळे आपल्या शरीरातील कॅलरी बर्न होत नाही आणि मग आपल्या शरीरात खूप बदल व्हायला चालू होतात. शारीरिक सक्रियता कमी होते. त्याच्यामुळे मग
आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉल लेवल वाढायला चालू होते. थंडीमध्ये आपले जेवणसुद्धा वाढते. पण आपण जास्त फिरायला जात नाही, व्यायाम करायला जात नाही. त्याच्यामुळे शरीरामध्ये फॅट तयार होते आणि मग LDL वाढतो. LDL जास्त वाढला की तो रक्तवाहिन्यांच्या भिंतीला चिकटला जातो आणि मग रक्तवाहिन्या हळूहळू अरुंद व्हायला लागतात आणि अचानक ब्लॉकेजचा धोका वाढतो. एकदा का ब्लॉकेज वाढले की मग हार्ट अटॅक, स्ट्रोक, BP असे आजार चालू होतात. मित्रांनो, काही इतर कारणे आहेत. हिवाळ्यात BP अनियमित होणे, थंडीमुळे हृदयाची धडधड वाढणे, व्हिटॅमिन D कमी होणे, त्यामुळे सूज वाढणे, आधीचे शारीरिक प्रॉब्लेम जसे की डायबिटीज, BP, थायरॉइड हे थंडीमध्ये बिघडणे, जास्त खाल्लेले तेलकट पदार्थ, कमीत कमी पाणी हे सगळी इतर कारणे आहेत ज्याच्यामुळे हिवाळ्यामध्ये 60 वर्षापेक्षा जास्त लोकांमध्ये हार्ट अटॅकचे प्रमाण खूप वाढते. मित्रांनो, आता आपण पाहूया हिवाळ्यामध्ये तुम्ही कोणते उपाय करू शकता ज्याच्यामुळे तुम्हाला हार्ट अटॅकचा धोका कमी होईल. तर मित्रांनो, त्यातील पहिला उपाय आहे सकाळी लवकर बाहेर जाऊ नका. मित्रांनो, हिवाळ्यामध्ये पहाटे 4 ते 8 हा हृदयासाठी सर्वात धोकादायक वेळ असते. याची काही महत्त्वाची कारणे आहेत. थंड हवेमुळे रक्तदाब अचानक वाढतो, रक्ताचा घट्टपणा वाढतो, शरीर आपले पूर्णपणे वॉर्मअपमध्ये नसते. म्हणून मित्रांनो, तुम्ही सकाळी व्यायामाला जाणार असाल तर 8:30 नंतरच जावा. तेव्हा सूर्य निघालेला असतो आणि वातावरणाचे तापमान सुद्धा वाढलेले असते आणि आपल्या शरीराची कार्यक्षमता वाढलेली असते. आपल्या शरीरामध्ये ब्लड फ्लो सुरळीत होतो आणि आपल्या हृदयावरील ताण कमी होतो. मित्रांनो, दुसरा महत्त्वाचा उपाय आहे आपले शरीर गरम ठेवणे. तर मित्रांनो, यासाठी तुम्ही रात्री झोपताना स्वेटर घालून झोपणे खूप महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर पायामध्ये सॉक्स, गरम कॅप घालून झोपला तर तुमची झोप ही चांगली होईल आणि थंडीचा जास्त परिणाम होणार नाही. तुमचे शरीर गरम राहील. मित्रांनो, थंडीमध्ये कान, नाक, हात, पाय गरम ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. कारण हे आपल्या शरीराचे अवयव सर्वात जास्त हीट लॉस पॉईंट असतात. ते जर थंड झाले तर मग हृदयाला जास्त रक्त पाठवावे लागते. त्यामुळे मग हृदयावर डबल लोड येतो आणि मग हृदयविकाराचा धोका वाढतो. त्यासाठी मित्रांनो, तुम्ही थंडीमध्ये गूळ, पांढरे तीळ, शेंगदाणे, गरम सूप, आले, मूग डाळ खिचडी असे पदार्थ खाऊ शकता. हे पदार्थ तुमच्या शरीराची थर्मल बॅलन्स लागतात आणि रक्त पातळ ठेवून हृदयाला संरक्षण देतात. मित्रांनो, तिसरा उपाय आहे हलका गरम नाश्ता. मित्रांनो, हिवाळ्यामध्ये आपले पोट रिकामे असेल तर आपल्या हृदयाला खूप धोका असतो. सकाळी आपल्या शरीराचे तापमान खूप कमी असते आणि जर त्यामध्ये आपले पोट रिकामे असेल तर ब्लड प्रेशर अनिश्चित होणे, शरीर थंड राहणे, शरीर शुगर लेवल कमी होणे, थकवा येणे, चक्कर येणे असे अनेक त्रास व्हायला लागतात. म्हणून सकाळी गरम, हलका, पचायला सोपा असा नाश्ता खाणे खूप महत्त्वाचे आहे. त्यासाठी तुम्ही सकाळी उठल्या उठल्या उपमा खाऊ शकता, पोहे, मूग डाळ किंवा मूग डाळ खिचडी, ओट्स, गरम सूप असे अनेक पदार्थ खाऊ शकता. मित्रांनो, चौथा उपाय आहे BP आणि शुगर रोज तपासणे. थंडी चालू झाली की आपल्या शरीराचे तापमान कमी होऊ लागते आणि मग अचानक BP कमी जास्त होणे, शुगर लेवल कमी जास्त होणे हे सामान्य आहे. थंडीमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात, हार्मोनल चेंजेस होतात आणि त्याच्यामुळे आपल्या शरीराची एनर्जी खूप वाढते. म्हणूनच मित्रांनो, थंडीमध्ये तुम्ही दररोज BP आणि शुगर रोज तपासले पाहिजे. त्यामुळे मित्रांनो, तुम्हाला BP आणि शुगरमध्ये काही फरक जाणवला तर तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन लगेच औषधोपचार करू शकता. आणि मित्रांनो, यावेळेस तुम्ही औषधे वेळेवर घेणे खूप महत्त्वाचे आहे. मित्रांनो, पाचवा उपाय आहे थंड पाणी अचानक पिणे. कारण मित्रांनो, आपल्याला सवय असते की आपण उठल्या उठल्या थंड पाणी
एकदम पितो. पण मित्रांनो, 60 वर्षानंतर असं करणे खूप धोकादायक ठरू शकते, कारण आपली पचनशक्ती खूप कमी झालेली असते. म्हणून मित्रांनो, सकाळी उठल्यानंतर थोडंसं कोमट पाणी करून पिणे खूप फायदेशीर ठरते. जर तुम्ही थंड पाणी पिले तर हृदयाची धडधड अचानक वाढते आणि हार्ट अटॅकचा धोका खूप वाढतो. मित्रांनो, पुढचा पर्याय आहे पोटभर न खाणे, तेलकट पदार्थ न खाणे आणि गोड पदार्थ सुद्धा कमी करणे. कारण मित्रांनो, हिवाळ्यात आपण जास्त खातो आणि कोलेस्टेरॉल लेवल वाढू शकते. त्यासाठी तुम्ही रात्रीचे जेवण हलके ठेवायला पाहिजे. त्यामुळे ते पचायलाही सोपे होईल आणि तुम्हाला बाकी कोणताही त्रास होणार नाही. त्याचबरोबर तेलकट पदार्थ, गोड पदार्थ हे कमी करू शकता. मित्रांनो, त्याच्यानंतर पुढचा उपाय आहे हलका पण नियमित व्यायाम करणे. मित्रांनो, थंडीमध्ये आपल्याला काहीच करू वाटत नाही. बाहेर फिरायला जाऊ वाटत नाही, व्यायाम करावासा वाटत नाही. पण मित्रांनो, असे करणे खूप धोकादायक ठरू शकते. त्याच्यासाठी तुम्ही 8:30 नंतर, सूर्य आल्यानंतर तुम्ही बाहेर चालायला जाऊ शकता. तिथे तुम्ही थोडासा व्यायाम करू शकता. त्याच्यामुळे रक्ताभिसरण क्रिया सुरळीत होते आणि आपल्या हृदयावर कमी ताण येतो. त्याच्यानंतर मित्रांनो, पुढचा उपाय आहे व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम व्यवस्थित ठेवणे. सकाळी तुम्ही बाहेर चालायला जाता तेव्हा तुम्हाला सूर्यप्रकाशाची खूप गरज असते आणि जर तुम्ही सूर्यप्रकाशात सकाळी सकाळी गेला तर तुम्हाला व्हिटॅमिन डी भरपूर प्रमाणात मिळेल. त्याच्यामुळे तुमच्या शरीरातील कॅल्शियम क्रिया सुरळीत होईल. त्यासाठी सूर्यप्रकाशात 15-20 मिनिटे बसा. जर आपल्या शरीरातील व्हिटॅमिन डी कमी झाले की आपल्या हृदयावर ताण येऊ लागतो. मित्रांनो, पुढचा उपाय आहे थंड पाणी टाळणे आणि अंघोळीसाठी कोमट पाणी घेणे. कारण मित्रांनो, थंडीमध्ये आपण अंघोळ करण्यासाठी थंड पाणी घेतले तर त्याच्यामुळे आपल्या हृदयाचे ठोके एकदम जास्त होऊ लागतात आणि त्यामुळे हृदयविकाराचा धोका होऊ शकतो. म्हणून मित्रांनो, जर तुम्हाला सवय असेल तरच तुम्ही थंड पाण्याने अंघोळ करा आणि ते पण एकदम तुम्ही पाणी अंगावरती ओतू नका. त्यासाठी तुम्ही पहिल्यांदा पाय धुवा, नंतर हात धुवा आणि मग हळूहळू अंगावरती पाणी घ्या. जर मित्रांनो तुम्हाला थंड पाण्याची सवय नसेल तर तुम्ही कोमट पाणी घेऊन अंघोळ करू शकता. मित्रांनो, काही दुसरे उपाय आहेत. सर्दी खोकला वाढवत ठेवू नका. डॉक्टरांकडे लगेच जावा. धूम्रपान, मद्यपान पूर्णपणे बंद करा. झोप पुरेशी घ्या. स्ट्रेस कमी करा. मित्रांनो, आता आपण बघूया कोणत्या परिस्थितीत तुम्हाला डॉक्टरांकडे ताबडतोब जाणे गरजेचे आहे. तर त्यातील पहिले कारण आहे छातीत दडपण, जडपणा किंवा जळजळ होत असेल तर, श्वास घेण्यास त्रास होत असेल तर, धाप लागत असेल तर, डाव्या हातात, खांद्यात किंवा पाठीमध्ये चपके येत असतील तर, बीपी अचानक कमी जास्त होत असेल तर, पायामध्ये सूज येत असेल तर, श्वास घेताना त्रास होत असेल तर, हातपाय थंड पडत असतील तर, चक्कर येत असेल तर, हे असे कारणे आहेत. यावेळी तुम्हाला डॉक्टरांकडे त्वरित जाणे खूप गरजेचे आहे. तर मित्रांनो, आशा आहे हा व्हिडिओ तुम्हाला नेहमीप्रमाणे आवडला असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन सुद्धा दाबा आणि कॉमेंटमध्ये पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावर हवा आहे हे सांगायला विसरू नका. मित्रांनो, तुम्हाला 60 वर्षानंतर सांधेदुखी खूप त्रास देते का? जर तुम्हाला सांधेदुखीचा खूप त्रास होत असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा. धन्यवाद.